मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. नवीन सकाळचे शनिवारचे शुभेच्छा. आपण आता चाललो आहोत अर्नाळा साईडला एक मंदिर आहे, जैन मंदिर आहे. ते मंदिराची महती अशी आहे की त्या मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की ते मंदिर आहे जैन मंदिर आणि ते जे नेमिनाथ स्वामी म्हणून जे आहेत त्यांना शनी महाराज प्रसन्न झालेले आणि त्याच्यामुळे कोणी पण तिकडे शनिवारचं जाऊन जर दर्शन घेतलं ना शनी महाराजांचा त्रास तुम्हाला होत नाही. शनीची पीडा असेल तर उसून जाते. जैन लोक बरेच लोक जातात तिकडे, मुंबईहून बाहेरनं गुजरातवरनं या जे त्यांचं ते मंदिर आहे जैन मंदिर तिकडे लोक येतात राहायची सोय आहे. आपण बघू तिकडे जाऊन, आता तुम्हाला दाखवतो या व्हिडिओद्वारे. चला मित्रांनो. त्याच्या पुढे पण एक ब्रेकर आहे, लाईनीत परत 3 ब्रेकर आहेत. मंदिरपर्यंत जायपर्यंत लक्षात ठेवा मित्रांनो 7-8 ब्रेकर आहे. विचार करा काय गाडी जात. मस्त ऊन पडलेलं आहे, वातावरण एकदम बघत ना काय झालं. फिरण्यासाठी तर एक नंबर आहे वातावरण. मित्रांनो तुम्ही पण गाडी काढा तुमची, बाईक असेल कार असेल आणि नसेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टने जावं. पण जावा शनिवार रविवार कुठे बाहेर जावं, घरात बसून नाही. मित्रांनो हा आहे बोळींच नाका. बघा हे मार्केट आहे इकडे. ते अर्नाळ्यामधनं आलेली माणसं इकडे भाजी विकायला असतात. तुम्हाला फ्रेश गावठी भाजी भेटते इकडे आणि फळं भेटतात, केळी असतात, मच्छी पण असते. अर्नाळ्यावरून डायरेक्ट आलेली फ्रेश ताजी मच्छी. आणि इकडे पुढेच थोड्या 100 मीटर अंतरावर राईट मारलं की ते बोळींचं मठ आहे, विरार वेस्ट बोळींचं मठ, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं ते इकडेच आहे. मला आता दाखवतो. हे बघा हे एस टी महामंडळ पण येते इकडे. डायरेक्ट कोल्हापूरला बस आहे का मित्रांनो, अर्नाळा टू कोल्हापूर डायरेक्ट बस. हे बघा हा जो बस स्टॉप आहे ना, बस स्टॉपकडनं एक उजव्या साईडला रस्ता तुम्हाला दाखवतो. हा बघा हा जो रस्ता आहे ना त्यानं सरळ गेलं की बाजूला ते बघा मठ आहे स्वामीचं आतमध्ये सोसायटी. तर मग अशी आपण जे बोललो स्टार्टिंगला, ज्या आपण मंदिरात चाललेलो आहे जैन मंदिरामध्ये, ते मुनीश्वर स्वामी आहेत आणि ॲक्च्युली ते शनी महाराजांचे गुरु आहेत. म्हणजे विचार करा किती मोठे पॉवरफुल आहेत ते. तिकडे गेल्याने अक्षरशः तुमचा शनी पिढा संपते आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस भेटतात. मित्रांनो माझ्या व्हिडिओद्वारे जे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतो आणि जे मंदिर बघायला भेटते, खरोखर तिकडे ज्यांना शनी पिढा 7.5 जे काय असेल इकडे येऊन दर्शनाने तुम्ही शनिवारी जेवढा पडतो शनिवार करा, तुम्हाला खरोखर फरक जाणवेल. हा एक ब्रेकर, सालेकडे ब्रेकर आहेत. रोड तिथे गेला ना मेन तिथे अर्नाळ्याला, तो अर्नाळा सर अर्नाळा मार्केट. तिकडे पण एक बजरंगबली मंदिर आहे, स्वयंभू आणि तलाव आहे जुना, आणि शंकर भगवानाचं ते स्वयंभू असतं ना पिंडी, ती पण आहे. भरपूर जुनं मंदिर आहे. तर मंदिरात 300-350 वर्षाचं पूर्वीचं मंदिर आहे. हे आहे क्रिकेट ग्राउंड मित्रांनो. इकडे टुर्नामेंट भरतात मोठे मोठे विरारचे, फेमस आहे आकाशीचं. खारी हो ना इकडे, खारी हवा आहे, खाडी आहे बाजूला, बरेच खाडी आहे बघ ना. आजूबाजूला ते रस्ते दिसले ना
खाडी टाईपच आहे ते सगळं, समुद्र पण जवळ असल्यामुळे. हे आहे गणेश मंदिर. तुम्हाला इकडे पूर्ण गावची वाईब आहे बघा मित्रांनो, मस्त आहे एकदम. छोटे छोटे बंगले आहेत, घर आहेत. असे करून बंगले आहेत तिकडे आगरी लोकांची, आगरी कॅथलिक. हे बघा हे गावच्या काही छोटे रस्ते पण आहेत. हे बघा प्रत्येकाची बागायत, केळीची झाडं भरपूर आहेत तिकडे. हे बघा इकडे आहे त्यांचं आश्रम आहे, राहण्याची सोय असते इकडे. आणि ते आहे मंदिर, म्हणजे जैन मंदिर. आपण जरा गाडी आता पार्किंग वर टाकून येऊया. मंदिर बघू आत ना, आता शूटिंग करायला दिली तर ठीक आहे. हे मंदिरचीच पार्किंग आहे. पार्किंग वगैरे छान ठिकाणी आहे बघा. मंदिर भरपूर गर्दी वाटते. अरे एंट्रन्स बघा किती छान आहे. आणि मंदिर पूर्ण मार्बल यूज केलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जैन मंदिर हे मार्बल मध्येच असते, पण याची डिझायनिंग बघा किती पॉवरफुल आहे. ती अप्रतिम वर्क आहे बघा कसा त्याचं, कोरीव काम बघा त्याचं, एक एक डिझाईन बघा. फ्लोअरला पण चांगली डिझाईन केलेली आहे बघा ना. शनिवारी खूप गर्दी असते इकडे. आपण थोडा लेटच आलो आहोत, सकाळी भरपूर गर्दी असते. हे बघा वरती सेंटर बाग किती मस्त आहे. मला वाटतं यांना बरेच वर्ष गेले असतील मंदिर बनवायला. त्यांना एंट्री आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी. आपण आता आतमध्ये जाऊ. हे आहे मुनीस्वत स्वामी यांचा गाभारा आहे ती मूर्ती. तिकडे असं ते जैन कपड्यांचे परिधान करून, तोंडाला कपडा, शाल असते, अंगावर धोतर नेसूनच आतमध्ये एंट्री असते. मूर्ती किती छान आहे बघा. प्रत्येकाने एंट्री नसते, फक्त जैन जे आहेत त्यांनी जे गुरु स्वीकारला तेच आतमध्ये जातात पूजा करायला. जे बरेच शिष्य आहेत त्यांची मूर्ती आहे, बरेच देव आहेत. प्रत्येकाचे नाव मला माहीत नाही, पण प्रत्येकाचे एक एक असे गाभारा बनवून त्याच्यात मूर्ती बसवलेली आहे. आणि प्रत्येकाचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, एकदा तरी तुम्ही या मंदिराला व्हिजिट करा. बरोबर, तुम्ही इकडे आल्या ना, पाऊल ठेवल्या तुम्हाला मनाला एवढी शांती, तिकडनं जाण्याची अजिबात इच्छा होणार नाही तुम्हाला. मस्त आहे आतमध्ये, एक एक मूर्त्यांची म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ते बघण्यासारखं आहे. आणि फ्लोर बाग किती साफसुथरा ठेवला आहे. बाहेरचा पॅसेज आहे, क्लीन आहे एकदम, टोटल मार्बल. आपण आता चाललो आहोत फर्स्ट फ्लोअरला, पहिल्या माळ्यावरती. आणि या मार्बलमुळे ना आपल्याला बाहेरचं ऊन पण कळत नाही आहे किती ऊन आहे ते. खरोखर दुपारच्या टायमाला ऊन होतं. आम्ही 12:30-1ला गेलेलो, तर एकदम थंडावा होता, गार होता. फर्स्ट फ्लोअरला पण स्ट्रक्चर किती मस्त आहे. या मूर्तीमध्ये त्यांच्या डोळ्यांमध्ये बघा किती जिवंतपणा आहे. अक्षरशः असं वाटतं आपल्याकडेच बघतोय मूर्ती. आणि ह्या पिल्लरमध्ये जी मूर्त्या बघा ना किती परफेक्ट डिझायनिंग केलेली आहे. एक एक छोटे छोटे डिझाईन बघण्यासारखे आहेत.
दरवाजा बघा किती मस्त एकदम राजेशाही दरवाजा आहे. डिझाईन पण छान आहे. असा पॅसेज आहे वरचा फर्स्ट फ्लोअरचा आणि मध्ये ओपन गाभारा आहे आणि त्याच्यामुळे खालचा पॅसेज पूर्ण फ्लोअर दिसतो. खर्च खूप करतात नो डाऊट आणि तेवढं त्यांना रिटर्न भेटते. असं कुठेतरी ऐकलं की जेवढं आपण देतो ना तेवढंच आपल्याला रिटर्न भेटते. ते लोक देवाला पैसे खर्च करतात मंदिरासाठी तेवढं त्यांना रिटर्न भेटते. छान बघते. प्रत्येकाची एक वैशिष्ट्य आहेत या मूर्त्यांच्या मागे एक स्टोरी आहे. जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं आपण सांगेल. बाकीचे एवढे जे मूर्ती आहेत त्यांच्याबद्दल मला काहीच माहीत नाही आणि तिकडे बोलणार कोणाशी असं झालं. जमल्यास आपण नंतर याच्यावर एक स्टोरी बनवूच. ॐ ह्रीं श्रीं अर्हं नमः. 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 किती सुंदर आहे बघा मित्रांनो. बघायला किती छान वाटते. काय ते ऑसम वातावरण खरोखर एकदम. ॐ ह्रीं श्रीं अर्हं नमः. 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 चला मित्रांनो आपण निघालो आता घरी. घरी निघायच्या अगोदर रस्त्यात माझ्यामध्ये एक मंदिर आहे बजरंगबलीचं. आपण तिकडे जाऊच.
मित्रांनो, झालं मस्तपैकी दर्शन. बजरंग बलीचं पण दर्शन झालं. आपण आता निघालो घरी. व्हिडिओ एन्जॉय करा, जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो. नवीन नवीन तुम्हाला असं मी कंटेंट आणत जाईन. खरं सांगतो विरारला भरपूर काय बघण्यासारखं आहे. म्हणजे मी हे बघा, हे माडा कॉलनी इकडची. काय बोलता मामा? नमस्कार. बाकी आपले मामा कुठे चाललेत? हो, कुठे आले जेवायला? ह्या माणसाने गाडी आल्यानंतर सलाम केला नाही, गेट उघडलं नाही, तर ह्याला दिवाळी द्यायची नाही. आम्हाला नाही, बघून सलाम करता टेन्शन नाही. दिवाळी म्हणजे द्यायची नाही. ऐका माझी गाडी गेट खुला असतो नेहमी. काय माझी गाडी याच्या अगोदर गेट खोलतात ते. हा, दिवाळी भेटणार, टेन्शन घेऊ नका ना. तर गेट उघडायचा, सलाम करायचा, तर दिवाळी भेटणार, टेन्शन नाही घ्यायचं. चला मामा, जेवले? जेवायला हा, चला. हो. हाय अर्जुन, काय म्हणतो? कुठे गेलेला? तुझा पण आज बाईट घेतो. चल. अरे त्या मंदिरमध्ये गेलेलो एक व्हिडिओ बनवायला. एक्झाम होती ना. चिकना वाटतोय, गोरा झालाय, 25% उतरलाय कलर. चल बाय. हमारी कहानी मेरी बेखुदी, ये कसम मैंने ली, प्यार में एक दिन मेरी जान तुझे पाना. सपनों में रोज आए, प्रॉपर पार्किंग. मित्रांनो, आपण आता आलो आहोत घरी. ब्लॉग मध्ये बघा पुढे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, बरेच कमी आहेत. लवकर करा सबस्क्राईब करत. मला पण होप्स येईल नवीन नवीन व्हिडिओ टाकायचे. चला बाय, टेक केअर. तेरा ख्वाब मेरे ख्यालों की रानी, किसी दिन बनेगी.